नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होत असून अतिशय कडक बंदोबस्तात बेळगाव दक्षिण, उत्तर व ग्रामीण मतदारसंघातील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅट आणि कर्मचारी रवाना झाले. दरम्यान मतदार केंद्रापर्यंत यंत्रसामग्री आणि कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी केएसआरटीसीच्या बस उपलब्ध करण्यात आल्या आहेत. अर्भावी, गोकाक, बैलहोंगल, कित्तूर, खानापूर, रामदुर्ग व सौंदत्तीला मंगळवारी बसेस रवाना झाल्या. पहाटे वनिता विद्यालय, यंदेखुट आणि क्लब रोड वरून या बसेस त्या भागात रवाना झाल्या आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस, राखीव दलाचे जवान आणि होमगार्ड मोठ्या प्रमाणावर दाखल झाले आहेत. या सर्वांच्या वाहतुकीसाठी परिवहनच्या बसेस विविध भागात धावू लागल्या आहेत. 10 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी एकूण 375 कोटी रुपयांची रोकड आणि वस्तू जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती भारतीय निवडणूक आयोगाने मंगळवारी दिली. आचारसंहिता लागू झाल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने 288 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. जाहीर प्रचार संपल्यानंतर निवडणूक आयोगाने ही माहिती जाहीर केली आहे. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका बुधवार दिनांक 10 मे रोजी होणार आहेत. नागरिकांनी 100% मतदान करावे या उद्देशाने नार्वेकर गल्ली येथील एका रिक्षा चालकांनी दिव्यांग व रुग्णांना मोफत सेवा देण्याचा उपक्रम आखला आहे. मराठी भाषिक रुग्ण व दिव्यांग व्यक्तींना ज्ञानेश्वर अष्टेकर मतदान केंद्रापर्यंत व तेथून घरापर्यंत रिक्षाची मोफत सेवा देणार आहेत. विधानसभेसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी परिवहनच्या बसेस बुक झाल्या आहेत. त्यामुळे सार्वजनिक बस सेवेवर परिणाम होणार आहे. शहर आणि ग्रामीण भागातील काही बसेस निवडणुकीच्या कामासाठी बुक झाल्या आहेत. त्यामुळे स्थानिक प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. वळिवाचा पाऊस सर्वत्र चांगलाच झोडपत असतो. त्यामुळे अनेक ठिकाणची झाडे उन्मळून पडण्याचे प्रकार घडत असतात. 8-10 दिवसापूर्वी वळिवाच्या दणक्याने अनेक झाडांच्या फांद्या तुटून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी जीर्ण झालेली झाडे हटवावी अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र वनविभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. तेव्हा पावसाळ्यापूर्वीच अशी धोकादायक झाडे हटवावीत अशी मागणी होत आहे. केएलई आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि लोककल्प फाउंडेशनच्या सहकार्याने चिगुळे गावात आरोग्य शिबिर घेण्यात आले. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली 32 गावे दत्तक घेतली आहेत. त्यापैकी एक चिगुळे आहे. या शिबिरामध्ये निदानासोबतच रुग्णांना मोफत आयुर्वेदिक औषधेही देण्यात आली. केएलई टीम मध्ये डॉक्टर रोहन मोहनदास, डॉक्टर मोहित शर्मा, डॉक्टर बालाजी, डॉक्टर सना, श्रीधर के आणि नारायण उपस्थित होते. लोककल्प फाउंडेशनचे कर्मचारी सूरज सिंग राजपूत, प्रसाद आसुकर, प्रीतेश पोटेकर आणि स्वयंसेवक संतोष कदम, सुहासिनी पेडणेकर, अनंत गावडे यांच्यासह गावातील अनेक लोक उपस्थित होते. बुधवार दिनांक 10 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवेळी मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे यासाठी निवडणूक आयोगाने कामगारांना सुट्टी देण्याची सूचना कामगार खात्याला केली आहे. त्यामुळे बुधवारी बेळगाव औद्योगिक वसाहत पूर्णतः बंद राहणार आहे. सर्व कामगारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक आयोगाने ही सूचना केली आहे. शिवाय सर्व कामगारांना त्या दिवसाचा पगार द्यावा अशी ही सूचना केली आहे. साऱ्यांचे लक्ष लागून राहिलेल्या विधानसभा निवडणुकीचे मतदान बुधवार दिनांक 10 मे रोजी होत आहे. सकाळी 7 पासून सायंकाळी 6 पर्यंत मतदान करण्याची वेळ देण्यात आली आहे. जिल्ह्यातील 18 मतदारसंघामध्ये 39,47,150 मतदार आहेत, तर 20,424 पोस्टल मतदार आहेत. त्यांचे मतदान झाले आहे. आता उर्वरित मतदान होणार असून जिल्हा प्रशासनाने सर्व ती तयारी पूर्ण केली आहे. जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी जिल्ह्यातील जनतेला मतदानाला पुढे येण्याचे आवाहन केले आहे. बुधवारी विधानसभा निवडणूक होत आहे.
या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान होणं अपेक्षित आहे. मतदानासाठी ओळखपत्र आवश्यक आहे. ओळखपत्रासाठी मतदान नाकारले जाऊ नये या हेतूने निवडणूक आयोगाने कोणती ओळखपत्रे चालतील याची यादी दिली आहे. त्यानुसार आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, पासबुक, आरोग्य विमा कार्ड, वाहन परवाना, पॅन कार्ड, RGIने मंजूर केलेले स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, केंद्र, राज्य सरकार, पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी दिलेले कर्मचारी ओळखपत्र, दिव्यांग कार्ड हे ओळखपत्र ग्राह्य धरले जाईल. संत निरंकारी मंडळ बेळगाव यांच्या वतीने शनिवारी दिनांक 13 मे रोजी बाबा हरदेव सिंगजी महाराजांच्या स्मृतिदिनानिमित्त समर्पण दिवस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 6 ते 8 या वेळेत कॅम्प येथील धोबी घाट जवळील संत निरंकारी सत्संग भवनात हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी सर्व भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. हुक्केरी व यमकनमर्डी विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेतील सर्व कर्मचाऱ्यांना EVM मशीन व इतर कागदपत्रे सुपूर्द करण्यात आली. प्रत्येक मतदान केंद्रावर मंगळवारी सायंकाळी सर्व कर्मचारी दाखल होऊन मतदार केंद्रात मतदान प्रक्रिया सज्ज ठेवण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक अधिकारी डॉक्टर विजयकुमार आजुरे व बलराम चव्हाण यांनी दिली. हुक्केरी विधानसभा मतदारसंघात 224 मतदार केंद्रे आहेत. प्रत्येक मतदान केंद्रासाठी एक पोलिंग अधिकारी, एक सहाय्यक पोलिंग अधिकारी व 2 कर्मचारी असे एकूण 896 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. कागवाड विधानसभा मतदारसंघातील 231 मतदान केंद्रावर उद्या होणाऱ्या मतदानासाठी 1350 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 34 बसेसमधून मतदान केंद्रापर्यंत नेऊन सोडण्याचे काम पूर्ण झाल्याची माहिती कागवाड केंद्राचे निवडणूक अधिकारी CK हरीश यांनी दिली. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. निपाणी विधानसभा मतदारसंघात शहरातील KLE-GI बागेवाडी विद्यालयात स्ट्रॉंग रूम करण्यात आली आहे. मतदारसंघात एकूण 246 मतदान केंद्रांसाठी 1176 निवडणूक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मतदारसंघात एकूण 1,13,856 पुरुष व 1,11,823 महिला आणि 9 तृतीयपंथीय अशा प्रकारे एकूण 2,25,688 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. प्रत्येक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवणे हे निवडणूक आयोगाच्या समोर मोठे आव्हान आहे. मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी आज होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी नवलिहाळ येथे आदर्श मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वांना याचे आकर्षण ठरत आहे. सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या एका खोलीला गुलाबी रंगाने रंगवून त्यावर सुंदर चित्रे रेखाटली आहेत. भविष्य निर्वाह निधी PF खात्यातर्फे दिनांक 15 मे रोजी दुपारी 3:30 ते 5 या वेळेत पेन्शन अदालत घेण्यात येणार आहे. पेन्शनधारक प्रत्यक्ष उपस्थित राहून अथवा ऑनलाईन पद्धतीने या अदालतमध्ये सहभागी होऊ शकतात. पेन्शन अदालतची सर्व माहिती फेसबुकवर EPFO हुबळी WhatsApp 8762525754 या क्रमांकावर उपलब्ध आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.